मित्रांनो नमस्कार, मी आहे हॅपी रायडर ॲडव्हेंचर. आपल्या सर्वांमधील विराचित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, आज आपण एका विशेष ठिकाणी आलेलो आहोत. RK भाई अर्थात यश आर्ट्स. माझे मित्र आहेत रुपेश खोपकर यांचा हा कारखाना आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे. साईनबोर्ड, बॅनर्स, लेटर्स, सर्व प्रकारचे जे वर्क आहेत ते यांच्याकडनं केले जातात. तर अवश्य भेट द्या. आपण आता डिटेल जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझे नाव रुपेश वामन खोपकर. ओके. आपण आता मीरा भाईंदर इथे आलेलो आहोत आणि हे विशेष गोष्ट यांच्याकडे आहे. आपण जे नंबर प्लेट, नेम प्लेट, डिस्प्ले वगैरे बनवतो, दुकानाचे बोर्ड वगैरे, दुकानात साईन बोर्ड, बिल्डिंगची नावं, इमारतीचे नावं सगळे यांच्याकडे बनतात. तर रुपेश दादा नमस्कार. नमस्कार. कसं चाललंय तुमचं? व्यवस्थित, एकदम छान. आपलं हे आज आपण हा जो सब्जेक्ट घेतलेला आहे याच्याबद्दल माहिती द्या. आमच्या इथे डुअर नेम प्लेट्स, LED वाले नेम प्लेट्स, विदाउट लाईटवाले नेम प्लेट्स, दुकानाचे नावं, वेगवेगळ्या प्रकारे नावं, स्टीलमध्ये ॲक्रिलिक मटेरियल, मंदिराचे जाळी कटिंग. बरं, हे काय मटेरियल असतं जाळीचं वगैरे? हे ॲक्रिलिक मटेरियल आहे. ॲक्रेलिक मटेरियल आहे. हे पण ॲक्रिलिक मटेरियल आहे. हे स्टील मटेरियल आहे. हे ॲक्रिलिकवर स्टिकर आहे, स्टिकर मटेरियल आहे. हे पण मेटल आहे, स्टील आहे. ओके. हे ॲक्रिलिक आहे, ॲक्रिलिक आहे. हे मेटल आहे, हे मेटल आहे. बरं, हे जे लेटर्स आहेत हे प्रत्येक मटेरियलचा आम्हाला विशेष सांगा ना. आता हे जे मटेरियल आहे हे लाईटवाले अल्फाबेट, मेटलमध्ये LED वाले अल्फाबेट आहेत. अच्छा. बरं, याचा काय उपयोग होतो? हे दुकानासाठी लावले जातात. दुकानासाठी मेन तो डिस्प्लेला. हो, दुकानाचे बिल्डिंगच्या नावासाठी यूज केलं जातं. व्हेरी गुड. हे वाले बिना लाईटवाले अल्फाबेट आहेत. अच्छा, बिना लाईटचं काय विशेष आहे? हे अल्फाबेट बिना लाईटवाले, ज्याचं बजेट वगैरे कमी असतं त्यासाठी म्हणजे हे ऑप्शन घेतलं. लो बजेट आहे. लो बजेटमध्ये. ओके. हे मंदिराचे ग्रिल्स आहेत. हे आम्ही फक्त कटिंग करून देतो. बरं 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 बरं. ओके. मंदिराचे ग्रिल्स कुठे कुठे वापरले जातात? हे घरामध्ये, ऑफिसमध्ये, देवघर वगैरे, ऑफिसमध्ये, डेकोरेटरसाठी. अच्छा. मग हे मटेरियल कुठलं आहे मंदिराचं? हे पण ॲक्रिलिक मटेरियल आहे. त्याच्यामध्ये लाईट्स आहे, LED लाईट आहे. बरं बरं. आणि याचं साधारणतः लाईफ काय असतं या डिझाईनचं? डिझाईनचं लाईफ तसे 5-6 वर्ष लाईफ आहे. ओके. LED वगैरे कसं आता क्वालिटीवर डिपेंड आहे. 2 वर्ष आहे, 3 वर्ष आहे LED. मग हे मटेरियल जे आहे हे इंडियन मटेरियल आहे की एक्सपोर्ट मटेरियल आहे? हे इंडियन मटेरियल आहे. हे इम्पोर्टेड मटेरियल आहे. इम्पोर्टेड मटेरियल आहे, इंडियन आहे. हे इंडियन मटेरियलचं काय विशेष आहे? इंडियन मटेरियलमध्ये कसं त्याला लाईफ थोडी कमी आहे. बस, बाकी काही नाही आहे. ओके. इम्पोर्टेड मटेरियलमध्ये लाईफ जास्त आहे. कलर फेंडेस लवकर होत नाही. आणि इथे बरेचसे बघा बोर्ड्स आहेत. बरं, कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. हो. हे ब्राऊन कलरचा, ब्राऊन आहे, ब्ल्यू आहे, रेड आहे, ऑरेंज आहे, ग्रे आहे, पिंक आहे, पर्पल आहे. कलर कॉम्बिनेशन बॅकग्राऊंडच्या वर डिपेंड असतं. मेन बोर्डचं बॅकग्राऊंड जे जिथे अल्फाबेट आपल्याला लावायचे आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. तो बॅकग्राऊंड जसा असेल त्या हिशोबाने, डार्क शेड असेल तो व्हाईट, येलो असे अल्फाबेट. जसं कस्टमरच्या चॉईस असेल, कस्टमरच्या चॉईसच्या हिशोबाने बनवून देतो आपण. जसे डिमांड असेल हो हो. वेगवेगळे लाईटचे आहेत. लाईट समोर लाईट आहे, फ्रंटला आहे, साईडला आहे, बॅक साईडला लाईट आहे, बॅक साईडला लाईट आहे. लाईटचे जे साईन बोर्ड्स आहेत ओके, त्याचं काय वैशिष्ट्य आहे? LED मॉड्यूल लाईट आहे. अच्छा. 2 वर्ष वॉरंटीवाली LED आहे आपल्याला. म्हणजे रात्री तो बोर्ड अधिक उठावदार दिसतो. दिवसा लाईट काही दिसत नाही आहे. आता आपल्या इथे शॉपमध्ये अंधार आहे म्हणून दिसतोय. ओके. बाकी बाहेर तर तुम्हाला अंधार उजेडामध्ये दिसणारच नाही. नाईटमध्येच लाईटचा उपयोग आहे. रात्रीच्या वेळेला उठून दिसतं. हॉटेल्स आहेत, हॉटेल्स, शोरूम वगैरे. हे प्रॉडक्ट्स जे आहे बनवलेले आपण, हे सगळे लेटर्स आहेत, ते कुठल्या मटेरियलमध्ये आहेत? ॲक्रेलिक सर, ॲक्रिलिक आणि स्टील मटेरियलमध्ये आहे. आणि स्टील मटेरियल, ॲल्युमिनियम मटेरियल आहे, स्टील आहे. हे ॲल्युमिनियम मटेरियल आहे, हे ॲक्रिलिक मटेरियल आहे, हे स्टील मटेरियल आहे. स्टील मटेरियल. बरं, हे स्टील मटेरियलचं विशेष काय आहे? स्टील मटेरियल हेवी क्वालिटी आहे, त्याची लाईफ जास्त आहे. लाईफ जास्त आहे. त्यामध्ये ऑप्शन गोल्डन कलर आहे, गोल्ड आहे, रोज गोल्ड आहे, ब्लॅक पण आहे. ओके ओके. ते लाईफ जास्त आहे पण कॉस्टिंगसाठी जास्त आहे. त्याचं बजेट असं स्वीट ज्वेलर्सवाले हे वाले अल्फाबेट यूज करतात. ज्वेलर्स मंडळी वगैरे जास्त स्वीटवाले, ज्वेलर्सवाले, शोरूम्सवाले, टीव्हीचे शोरूम. हो 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 हो, मोठे मोठे शोरूमवाले यूज करतात. आणि
लेटर्सची साईज आपण कशी डिसाईड करतो? साईज काय आपल्या बॅकग्राऊंडच्या डिपेंड आहे, कस्टमरच्या रिक्वायरमेंटवर आहे. साईज काय असं काही नाही. आता हे वाले लेटर्स आहेत, हे लेटर्स 3 फुटाचे लेटर आहेत. हा जो लेटर आहे तो 3 फुटाचा आहे. असं काही साईज फिक्स नाही आहे. कस्टमरच्या साईजच्या हिशोबाने, बॅकग्राऊंडच्या हिशोबाने आपण साईज सिलेक्ट करतो. अल्फा लेटर खूप मोठा दिसतोय. हो, हे कशासाठी आहे? हे बिल्डिंगवर लागणार आहे, हाईटवर लागणार आहे, म्हणून त्याची साईज मोठी घेतलेली आहे. टॉवर किंवा मोठी हो 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 त्याच्यासाठी. आणि हे जे आता आपण बिल्डिंगला आपण ते बोर्ड लावणार, हो, जे डिस्प्ले होणार, बरोबर. पावसाळ्यात कसं वापरतात? पावसाळ्यात काय ते वॉटरप्रूफ वाला आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला. हा, म्हणजे जोरदार पाऊस असला काही प्रॉब्लेम नाही आहे पावसामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. त्याची वायरिंग कशी बॅक साईडने जाते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. हे तर बाहेर साईड असतं, बॅक साईडला त्याची वायरिंग जाते, त्यामुळे पावसाळ्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. दुकान आहे, शॉर्ट सर्किट नाही. पुन्हा पावसाळ्यात जर अशा वर टेरेसवर वगैरे बोर्ड लावतात, त्याच्यावर जर मशीन वगैरे त्याच्या वॉटरप्रूफवाल्या मशीन आहेत त्यामध्ये. अच्छा, ओके ओके. म्हणजे ते अजिबात धोकेदायक नाही, काही धोकेदायक नाही आहे, सुरक्षित, एकदम सुरक्षित आहे. आणि त्या पद्धतीनेच आपण बनवतो तसं, म्हणजे अल्फाबेट. हो हो हो. आणि हे जे क्षेत्र आहे आता, हे असे शॉप, असे इंडस्ट्रीज आम्हाला खूप कमी दिसतात. तुम्ही याच्यात कसे आले या क्षेत्रामध्ये? आमचं क्षेत्र आहे म्हणजे कसं, तसं पहिल्यापासून म्हणजे जुनंच आहे तसं. अच्छा. हां. सोबत कोण होते आधी? आधी तसं कोणी नाही आहे. मोठा भाऊ होता, पुन्हा मामा होते, मेहुणे आहेत माझे, त्याच्या रिलेशनमध्ये पण आहेत. त्या हिशोबाने आम्ही म्हणजे चालू केलं. अरे वा. म्हणजे थोडक्यात फॅमिलीचं सगळं हे हो 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 कॉन्ट्रीब्युशन. हो 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 हो. अरे वा. बरं, या क्षेत्रामध्ये स्पर्धा काय आहे? स्पर्धा खूप आहे या लाईनमध्ये, फक्त क्वालिटी नाही आहे. अच्छा अच्छा. म्हणजे लो बजेट वगैरे, लो बजेटमध्ये करणारे भरपूर आहेत, पण त्याचे 6 महिन्यामध्ये बोर्ड वगैरे बंद पडले असतात. आपले 2 वर्षाची वॉरंटी LED वगैरे आहे. खूप जुने आपले बोर्ड आहेत, अजून वेल कंडिशनमध्ये आहेत. व्हेरी गुड. आता हे जे मटेरियल जे आहे, तुम्ही कुठून आणतात? हे आपलं मटेरियल भिवंडीवरून येतं. ओके. शीट्स वगैरे अशा शीट्स येतात, मग ते डिझाईनच्या हिशोबाने मग ते कटिंग करतो आपण. असे शीट येतात, वेगवेगळ्या कलरचे, क्वालिटीचे, थिकनेसचे मटेरियल आपल्याकडे आहेत. 3 mm आहे, 2 mm आहे, 6 mm आहे, 8 mm आहे, सर्व थिकनेस आहेत. म्हणजे याच्यात या सीटमध्ये थिकनेस जास्त इम्पॉर्टंट आहे. हो हो, थिकनेस मजबूतीच्या हिशोबाने घेतलं जातं. क्वालिटी अल्फाबेटसाठी आपल्याकडे इम्पोर्टेडच मटेरियल यूज केलं जातं. मंदिराच्या जाळीसाठी फक्त इंडियन मटेरियल यूज केलं जातं. ओके. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रुपेश वामन कोपकर. सूरज आनंद विनेश वामन कोपकर. अंकेश विनेश. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नमस्कार. तुम्हाला सर्वांना भेटून खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. आपण थोडी माहिती घेऊया दादांकडनं. ओके, नमस्कार. नमस्कार. प्रॉपर शेप येण्यासाठी ते ग्राइंडिंग करतात. दादा, तुम्ही हे काम करता आहे, तर याचा काही कोर्स वगैरे केलेला आहे का? काही ट्रेनिंग घेतलेला आहे? हो, ह्याचं DTP कोर्स वगैरे केलेला आहे. अच्छा. कुठे केलेला आहे हा कोर्स? मी कोर्स केलाय कोकणामध्ये, महाडला केला. महाड कॅस्केड. अरे वा. फ्रेम घेते मशीन की याच्यामध्ये आपलं मटेरियल बसणार आहे की नाही, ते कन्फर्म करून सांगते आपल्याला.
माधव कोऑपरेटिव्ह हाऊसेस सोसायटी, त्यांचे लेटर आहे तसं. जे सगळं कॉम्प्युटराइज कटिंग आहे. कॉम्प्युटराइज आहे. आपण त्याची डिझाईन आर्टवर्क पहिलं बनवलेलं आहे, SM आर्टवर्क बनवलेलं आहे. त्याचे आर्टवर्क आहे माधवचं वगैरे, कोऑपरेटिव्ह हाऊस सोसायटी, रजिस्ट्रेशन नंबर इंग्लिशमध्ये तुम्हीच केलेला हो आपण डिझाईन केलेलं आहे. त्या हिशोबाने ते लेटर आता कॉम्प्युटरच्या हिशोबाने कटिंग होणार. जे आपण लेटर्स फॉन्ट डिझाईन केलेला आहे त्याची ॲक्युरेसी किती प्रमाणात आहे? 100% ॲक्युरेसी. 100% ॲक्युरन्सी आहे. म्हणजे ते आपण स्वतः नाही ते आपण स्वतः पार्टीकडून कन्फर्म केलेलं आहे. त्याचे अच्छा शुअर करून घेतलं आहे की मॅटर कन्फर्म आहे का असं. फॉन्टची साईज वगैरे त्यांना सर्व कस्टमरला पण दाखवूनच फायनल करतो. त्यांचं जे बॅकग्राऊंड साईज असते त्याच्यावर आपण ती साईज वगैरे डिसाईड करतो किंवा कस्टमरला विचारतो की साईज ठीक आहे की अजून याच्यापेक्षा मोठी हवी आहे की छोटी हवी आहे. त्याच्या बजेटच्या हिशोबाने आपण डिसाईड करून घेऊ. म्हणजे 100% ॲक्युरेसी तुमच्या कामामध्ये 100%. म्हणजे ते कस्टमरला आपण दाखवलेलं आहे त्या हिशोबाने एक्झॅक्ट. म्हणजे आता हे जे बोर्डमध्ये जे डिझाईनमध्ये दाखवलेलं आहे या स्पेसिंगमध्ये हा अल्फाबेट जेवढा स्पेसिंग सोडलेला आहे त्या हिशोबाने तेवढंच सेम एक्झॅक्ट दिसणार ते इन्स्टॉल झाल्यावर. त्यामध्ये माधवमध्ये आहे ना वरच्या साईडला बासुरी बनवलेली आहे. ही जी आहे ना ही बासुरी बनवलेली आहे. हे मोरपंख आहे. ओके मोरपंख आहे. हां याच्यामध्ये माधवमध्येच बासुरी बनवलेली आहे. सुपर छान आयडिया आहे. हीच कला आहे. हा जो शेप कट आहे तो बासुरीचा शेप कट आहे. बासुरी आहे. अशी चालले तिथे बासुरीची दोरी आहे. हे जे डिझाईन मशीन आहे कटिंग मशीन आहे. हे याचा तुम्ही दुरुस्ती मेंटेनन्स कसा करतात? ते अहमदाबादहून मशीनवाला आहे. तो त्याचा इंजिनियर येऊन रिपेअरिंग करून देतो. त्याचे अलाइनमेंट वगैरे बाकी अदर्स मेंटेनन्स आहे ते आम्ही स्वतः करतो. मेजर प्रॉब्लेम असला तर कॉल करून त्यांचा इंजिनियर येतो. असं म्हटलं जातं की यश हे प्रत्येकाला हवं असं वाटतंय पण त्या यशामागे जी मेहनत ती कोणाला माहिती बघत नाही. बरोबर. असं ते म्हणतात की बाबा किती सोपं आहे किती सहज आहे. त्यांनी इथे येऊन बघावं की किती हार्डवर्क आहे आणि किती मेहनत आहे याच्यामध्ये. आता हे बघा आपलं हे जॉब बघा. हे नाव जे आहे ना त्याचं ही क्वालिटी बघा. जे फ्रंटला दिसतंय ना तेच त्याची बॅक साईड पण आहे. पूर्ण राईट अँगलमध्ये डिग्रीमध्ये काम असं. व्हेरी गुड. म्हणजे कुठेही गॅप नाही. ते पूर्ण वॉटरप्रूफिंग केलं जातं. पावसामध्ये ते भिजणार आहे. पूर्ण वॉटरप्रूफिंग केलं जातं. तर ते हा बोर्ड लागताना असं लागणार आहे. ही फ्रंटवाली बाजू आहे. त्याच्यावर प्रोटेक्टिव्ह फिल्म आहे. ते इन्स्टॉलेशन नंतर मग ते LED लावल्यानंतर हे प्रोटेक्टिव्ह फिल्म निघून जाते. हो तो स्टिकर काढणार. अरे वा. जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा असते तसं या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप स्पर्धा आहे. जीवघेणी स्पर्धा आहे. हो भरपूर बिझनेस करणे धंदा करणे काय एवढं सोपं नाही. खूप कठीण आहे. लोकांना फक्त ते सक्सेस बरोबर. त्याच्या मागची मेहनत नाही दिसत. मेहनत नाही दिसत. पण ती मेहनत हीच खरं यशाचं रहस्य आहे. हा म्हणजे अल्फाबेट आहे ना माधव तो वरून बासुरी आहे त्याच्या खाली रेड आहे. अच्छा. पहिला तो व्हाईट वाला पार्ट कटिंग झाला. आता रेड वाला म्हणजे हा आता व्हाईट मधून निघून जाणार रेड आणि तो रेड त्याच्यावर बसणार. ओके. रेड वाला जो पार्ट आहे तो आता व्हाईट मधून निघून जाणार आणि त्याच्यावर रेड अल्फाबेट नंतर मध्ये लावणार चिटकवणार. अच्छा. म्हणजे तो अधिक सुंदर दिसेल. हो. त्यामध्ये लाईट जेव्हा आपण टाकणार ना ते एकदम प्रॉपर लाईट बसणार. साधारणतः 5 फूट बाय 3 फूट हा साईनबोर्ड बनवायला तुम्हाला किती वेळ लागतो? आम्ही कस्टमरकडून 4 ते 5 दिवस घेतो. फायनल डिझाईन आर्टवर्क झाल्यानंतर 5 दिवस घेतो. मग 5 दिवसामध्ये आपलं इन्स्टॉलेशन वगैरे टोटल असतं. टोटल करून म्हणजे
ऑर्डर बुक केल्यानंतर तुम्हाला साधारणतः आठवडा लागतो. हो 4-5 दिवस जातातच आपले. आणि पेमेंटचं तुम्ही कसं करतात? पेमेंट आपण ॲडव्हान्स पेमेंटच घेऊन काम करतो. ओके. बाकी फुल अँड फायनल पेमेंट काम झाल्यावर नंतर. ओके. ॲडव्हान्स पेमेंट तुम्ही किती घेतात? 30% 40% आपण ॲडव्हान्स पेमेंट घेतो. ओके. आणि मग मध्ये मध्ये पण पेमेंट घेतात की नाही? आता कामाच्यावर डिपेंड आहे. जर मोठं काम असेल तर तेव्हा ते पार्ट पेमेंट घ्यावं लागतं. हो हो. पार्ट छोटं काम असेल तर ते 1 टाइम ॲडव्हान्स आणि फुल अँड फायनल पेमेंट काम झाल्यावर. हो बरोबर आहे. त्याचे स्पेअर पार्ट किंवा मजुरी किंवा कामगारांचा पगार याच्यासाठी पण तुम्हाला पार्ट पेमेंट आवश्यक आहे. हो. मोठ्या कामामध्ये आम्ही पार्ट पेमेंट घेतो, छोट्या कामामध्ये पार्ट पेमेंट नाही घेतो. हा व्यवसाय आहे. व्यवसायामध्ये चांगलेही माणसं भेटतात, वाईटही भेटतात, तसे वेगळेही माणसं भेटतात. तर तुमचा चांगल्या माणसांबद्दलचा काय अनुभव आहे? चांगलंच काय नाही, त्याचं पेमेंट वगैरे कामावर व्यवस्थित. आपले गुगल रेटिंग्स वगैरे त्याने दिलेले आहेत. रेटिंग्स वगैरे गुगलवर रेटिंग्स वगैरे दिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा काही त्रास होत नाही. नाही काही नाही. आपलं तसे कस्टमरची कोणाची कंप्लेंट तसं नाही आहे. हे काही कंप्लेंट नाही आपले कोणत्याही कस्टमरचे. म्हणजे असा काही त्रासदायक काही प्रॉब्लेम नाही. नाही. आता व्हाईटमध्ये कट केला आहे पण तो रेडमध्ये लागणार आहे. अच्छा. हां, हा सेम रेड लेटर लागणार आहे व्हाईटवर. हा सेम लेटर रेडमध्ये लागणार आहे. रेडमध्ये. हो. तुम्हाला ह्या कामामध्ये काय काय अडचणी येतात? म्हणजे मटेरियलचं शॉर्टिंग किंवा स्किल्ड वर्क किंवा ऑर्डर्स याबद्दल कसं तुमचं आहे? ऑर्डर्सबद्दल येतात आम्हाला. हां, ऑर्डर्सचे अडचणी येतात. हो. मग ह्या ऑर्डर्स तुम्ही कशा मिळवतात? पण पहिली कामं केलेली आहेत त्याच्यावर मिळून जातात कामं. अच्छा, जुन्या ऑर्डरच्या आधारे. हो. नवीन कस्टमर. हो, माउथ पब्लिसिटी. आणि नवीन ऑर्डर्स तर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही तो ऑनलाईन मार्केटिंग चालू असते. ऑनलाईन मार्केटिंग. हो. या लाईनमध्ये काय काय अजून अडचणी आहेत? अडचणी तसे भरपूरच आहेत. उद्योग म्हटला की त्याला अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. हो. कॉम्पिटिशन जास्त आहे. मुख्य अडचण म्हणजे कॉम्पिटिशन. ते काही वेळेस असं पण होतं की फायनल झालेली अमाऊंट पण ती म्हणजे कॅन्सल जॉब झालेले आहेत. ॲक्रेलिक शीटच्या ह्या पट्ट्या बनवलेल्या आहेत आणि ह्या बघा इलेक्ट्रिकल शेगडीच्या साह्याने त्या गरम केल्या जात आहेत आणि योग्य त्या आकारात त्याचा मोल्डिंग केलं जात आहे. खूप सुंदर काम आहे. रुपेश खोपकर साहेब, नमस्कार. आपली भेट झाली आणि खूप आनंद झाला. थँक्यू. असंच आपण भेटत राहूया. नक्की बोलत जाऊया. नक्की या. थँक्यू. वेलकम. मित्रांनो, आपण आज एका विशेष दुकानात आलेलो होतो. विशेष मॅन्युफॅक्चररकडे यश आर्ट्स यांचं साईन बोर्ड, नंबर प्लेट, नेम प्लेट, खूप सारं इथे इंडस्ट्रीज आहे, कारखाना आहे. भरपूर प्रॉडक्ट्स ते बनवून देतात ॲज पर ऑर्डर. जशी जशी गरज असेल, जसे रिक्वायरमेंट असेल तसं ते मॅन्युफॅक्चर करतात आणि आपल्याला आणून देतात. तर नक्कीच आपल्याला ज्यांना अशी गरज असेल त्यांनी नक्की त्यांचा संपर्क करावा. धन्यवाद.